आज इंटरनॅशनल कपल डे आहे आणि आमची कपल कशी बघा फुगवून काम करते. हे वडा एवढीसाच चेहरा आहे का. बोल चाय गरम चाय गरम चाय गरम. हा बस दोघांची टून भेटते. आम्ही ना अजून एक मॅगी ऍड करणार आहे, लॉन्च करणार आहे. स्पायसी लव्हर्स साठी असेल. स्पायसीच आहे ना ती मॅगी. मी तर इथपर्यंत झालं म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हॉट चॉकलेट वगैरे सांगितले तर सगळं ट्राय केलं आणि खूप मस्त झालं. गुड मॉर्निंग मित्र मंडळी सगळ्यांनी. परत एकदा मंडळी, अरे मंडळी असते भाई, सगळे मित्र मैत्रीण बंधू भगिनी सगळ्यांना. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगमध्ये. तर आज आहे ट्यूजडे, म्हणजेच सगळ्यांना माहिती आहे टी पी मॅगी पॉईंटचा वीकेंड. तर आता पोचतो आहे आम्ही जस्ट आपल्या शॉपजवळ आणि बघू आजचा दिवस काय रंग दाखवतो आहे, काय कांड होत आहेत, काय स्पेशल मुमेंट्स होत आहेत. काल तर मस्तपैकी चांगला स्पेशल मुमेंटसुद्धा झाले आणि कांडसुद्धा झाले, नुकसानसुद्धा झालं. तर आज पण त्याच जोशाने आम्ही परत आलो आहे नुकसान सहन करायला, सगळ्या गोष्टी मॅनेज करायला, सगळ्या गोष्टी फेस करायला. तर बघूया आजचा दिवस काय जातो आहे, कसा जातो आहे. जसा पण जाईल सर्व गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये तर नक्कीच पाहायला भेटतील. शॉपमध्ये पूर्ण पसारा करून मॅडम बसल्या आहेत अभ्यास करायला. बघू शकतात किती गोड असा अभ्यास करते, चेहऱ्यावर कसा फुगवला आहे. आज इंटरनॅशनल कपल डे आहे आणि आमची कपल कशी बघा फुगवून काम करते. हे वडा एवढीसाच चेहरा आहे का. तर आज आहे मंगळवार आणि बघू शकता आपला पूर्ण चीजचा स्टॉक आला आहे. काल आम्ही विसरलेलो चीज मागवायला, सो अर्जंटमध्ये झेप्टोवरनं मागवलं. तर या सगळ्या गोष्टी होतात, त्याच्यामध्ये मग थोडं आपल्याला एक्स्ट्रा पैसे जातात. सो टाईम टू टाईम स्टॉक चेक करणं पण तेवढंच गरजेचं आहे. आम्ही तसं करतो, पण कधीतरी एका दुसऱ्या दिवशी असा सीन होतो, मग घ्यावं लागतं आणि कधी कधी भेटत नाही टायमावरती ऑर्डर केलेलं. हे कसं याच्यामध्ये आपण बल्कमध्ये मागवतो, सो मग 30-20 रुपये जे पण आहे ते कमी पडतात आणि ॲक्च्युली आपला तोच मेन मार्जिन असतो या सगळ्या गोष्टीत. जेव्हा आपण सेल करतो ना, जेवढ्या कमीमध्ये भेटेल, चांगली डील भेटेल, त्यामध्येच आपला प्रॉफिट मार्जिन जास्त असतो. सो बघा तसंच आपण प्रॉपर अमूलचं चीज यूज करतो, नो कॉम्प्रोमाइज क्वालिटीमध्ये. या मॅडम सगळ्या बघतात, बघू शकता. आता गाणी बोलता बोलता ती मस्तपैकी करते कामं. पास्ता आम्ही बॉईल करतो आहे. स्टार्टिंगपासून काहीच ऑर्डर नव्हतं ना. आता मी घरी सामान वगैरे आणायला गेलो आणि काय काय आले ऑर्डर. डबल मसाला आणि ब्राउनी कोल्ड कॉफी. डबल मसाला आणि ब्राउनी कोल्ड कॉफी. तर मस्त अशी सुरुवात झाली, लेट झाली सुरुवात, पण ठीक आहे. मला तर वाटलेलं की आता ऑलमोस्ट वाजलेत 1 आणि 12 वाजेपर्यंत काहीच ऑर्डर नव्हती. मी 12 वाजता घरी गेलो, त्याच्यानंतरला ऑर्डर आली. बट ठीक आहे, पावसाचा टाईम आहे, पावसातच आपण धंदा चालू केलेला. सो आपल्याला माहिती आहे कधी काय होतं कधी नाही होत. चलता रहेगा हे सब चीजे. तर बघू आता अजून काय ऑर्डर्स येत आहेत, काय सीन होतो आहे. नाहीतर मग आपण घरी जाऊ आणि थोडं आज रात्री प्लॅनिंग आहे पावसासाठी तयारी करायची. कारण का जी छत्री आम्ही घेतली आहे ती जमत नाही आहे, आता वाट लागते, ती होतच नाही आहे मॅनेज. कारण का घेतली तेव्हा काय वाटलं नाही, बट आता ती एवढी मोठी पडते की बाहेर थोडं वेगळं. पण आज एका मित्राला बोलवलं आहे मी, तर बघू काहीतरी जुगाड करू. आत्ता वाजले 3 आणि आम्हा दोघांनाही लागली आहे भूक. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण शॉपमध्ये सगळं सामान वगैरे. आणि इकडे पास्ता अजून थोडा बॉईल होतो आहे. 2 किलोच करतो आहे आज, पण लेट यासाठी झाला की ॲक्च्युली माझी एक मीटिंग होती, ती मी मीटिंग करत होतो आणि सर्व त्याच टायमाला कस्टमर आले. तर प्रणालीने एकटीनेच मॅनेज केलं आणि आता आईस्क्रीमसुद्धा आला आमचं, सो ते पण ठेवलं. आणि आता बाकीची अजून बरीच कामं बाकी होती ती तिने एकटीनेच मॅनेज केलीत. आता हा पास्ता बॉईल झाला की बाकी सर्व ठेवून मग आपण घरी जाऊ. मग 4-4:30ला दृष्टी येईल, ती तिची कामं चालू करेल. तर आता बघू संध्याकाळ कशी जाते. आता तर निघतो आम्ही, आम्हाला पण भूक लागली आहे. आपण संध्याकाळी परत भेटू. 15 मिनटं झाले आम्हाला येऊन आणि आमच्या आधीच मजबूत ऑर्डर्स होत्या. आम्हाला वाटलं पाऊस आहे तर ऑर्डर नसतील, पण आता जास्तच आहेत. मॅगी पास्ता सर्वच ऑर्डर्स आहेत. दृष्टीने काही कंप्लीट्स केल्या आहेत आणि आता प्रणाली झाले आल्या चालू. बिचारीला चाय प्यायची होती एक मस्त बनवून, घरून सगळं घेऊन आलेली प्लॅन ड्रॉपचा. वडापाव आणि चाय फुल प्रॉपर कॉम्बिनेशन. आणि समोर पाऊस आणि डोंगर मोबाईलमध्ये बघ.
बघू शकता जुगाड आमचा. घरातून चाय पत्ती वगैरे घेऊन आली आहे. खास चाय प्यायची आहे म्हणून. चाय लवर. नवरा कॉफी लवर आहे, मी चाय लवर आहे. मन करतं तुझं मन. तू काय पियतच नाही का चाय कधी? मन कधी करतं मग तुझं? मनाला जेव्हा तण सांगतो तेव्हा. फायनली चाय रेडी आहे. मॅगी गर्लच्या हातची चाय पियायची असेल तर एक्स्ट्रा पैसे द्यायला लागतील. घरगुती चाय. चिअर्स. मला चाय आवडत नाही पण आता हिने दिली आहे म्हणून मी ट्राय करतो. जर नाही आवडली तर हिचे कानच फोड. तर आज कॉफी नाही तर आज आपण चाय पियायची. काय बाई धंदा टाकू शकते चायचा. देतो हिला. प्लीज द्या चाय. चाय बोल बनू. चाय 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 गरम चाय गरम चाय बोल. चाय गरम चाय गरम चाय गरम. हा बस दोघांची टून भेटते. पाव धंदा नीट नाही झाला तर बाहेर सायकल घेऊन दोघं उभे राहतात. दृष्टी मागून पण पाव दिली. पाऊस काय थांबत नाही आणि ऑर्डर काय येत नाही म्हणून आम्ही गाणे बोलतो. नाही रे आले आता एक ऑर्डर आली. नाही अजून आली नाही. नाही वेजी मॅगी आली ना. वेजी मॅगी आली. आणि आम्ही ना अजून एक मॅगी ऍड करणार आहे. लॉन्च करणार आहे. स्पायसी लवर्स साठी असेल. स्पायसीच आहे ना ती मॅगी. या नक्की भाई 10 तारखेला. मीडियम स्पायसी नाही स्पायसीच आहे. त्यासाठी मीडियम स्पायसी. बाई खूप स्पायसी खाते. पाणीपुरीवाला भैया थकतो. ही जेव्हा ते पाणी घेते ना तो टाकून टाकून त्याच्या डोळ्यात पाणी येतं. पण ही मागते भैया और डालो. आईला मी मीडियम माणूस. मीडियम मिडल क्लास सारखा मी खात असतो. आणि मग 2 दिवस हिला समजून जा. तर वेजी मॅगी बनते. मी तुम्हाला दाखवतो भाई. वाटते खतरनाक. यामध्ये आम्ही अजून एक जो फ्लेवर ऍड करणार आहे तो जेव्हा ह्याच्यात ऍड होईल तेव्हा जे खायला मजा येईल वेगळीच असेल. हा भाई खायची आहे. आता ऑलमोस्ट 9:15 झाले. आपला क्लोजिंग टाइम येतोय. बनूसाठी आलोय घेऊन टिफिन. आणि इकडे आमचा एक मोठा सेट माणूस आहे. डीजे ऑटोवाला डीजे. मॅडम आहे का जेव्हा आता दाबून बस झालं बाई. खूप काम केलंस आज. ऋषी तुला पण आणायचे जेवण करून. आता शॉप तर बंद केलंय आणि ऑलमोस्ट किती वाजले आता? 11:15 झालेत. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की ट्यूसडे म्हणजे आमचा वीकेंड असतो. तो स्मॉल सेलिब्रेट करायला म्हणून आम्ही आता चाललोय पुढे आईस्क्रीम खायला. आमच्या इकडे स्पॉट आहे. आता पाऊस तर मजबूत आहे आणि आम्ही दोघं पण ऑलमोस्ट थोडे भिजलो आहे. आणि आता घरी आलेलो आणि मग आपण आईस्क्रीम खाऊ. आणि मग त्याच्यानंतरला आम्ही तुम्हाला सांगतो की आजचा दिवस कसा होता, काय होता, पावसाची वाईब कशी होती, जे पण असेल तुम्हाला सांगू पुढे. तर आता जाऊ पहिला आईस्क्रीम खाऊया. कुठला आईस्क्रीम खातो ते पण शो करतो म्हणजे तुमच्या पण तोंडाला थोडं पाणी सुटेल. दोघांची पण हालत बघा पूर्ण भिजलोय. केस बघ माझी जाऊन सांगले. काय बोलता काय केस म्हणून अपरिचित वाटतं ना. तेरेनम वाटेल रे. तेरेनम वाला सीन होता. असं वाटते चंपी केली आहे पूर्ण दिवसात. 4 दिवस नॉनस्टॉप म्हणजे रात्री पाऊस पडतोय ना 4 दिवस बाई हाच विषय आहे. आणि एकदाच म्हणजे मला ताप चढणार आहे आता. नाही बाई आम्हाला फिरायला जायचंय सोमवार संडे मंडे. आम्हाला तरी जाणार बाई. विषय हार्ड. लेट सी. जर समजा 10K झाले तर इकडूनच हिला एक काहीतरी कुठला हवं होतं केक. आईस्क्रीम. हां तर आईस्क्रीम केक आपण घेऊन जाऊ. सेलिब्रेशन करू त्याच्यानेच. आणि तसं तर 10K आणि जर 1 इयर दोन्ही एकत्र झाले असतील तर मग सेलिब्रेशन खूप चांगलंच असेल. जे पण असेल
10 तारखेला नसेल पण त्याच्यानंतर जेव्हा पण आमची सुट्टी असेल तेव्हा आम्ही काहीतरी मस्तच करू. नक्कीच सगळं पाहायला भेटेलच तुम्हाला आणि तेव्हा थोडे पैसे पण पाठवा म्हणजे आम्ही एन्जॉय करू. तर आता मस्त आहे की आम्ही आईस्क्रीम खाल्लं आणि आता निघालो आहे आम्ही घरी. ऑलमोस्ट 12:30 वाजून गेलेत आणि मस्तपैकी आईस्क्रीम तर असं खाल्लं आहे एवढं हेवी झालं आहे तिला तर जेवायचं आता. मी तर इथपर्यंत झालं म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हॉट चॉकलेट वगैरे सांगितले तर सगळं ट्राय केलं आणि खूप मस्त झालं. आणि आजच्या दिवसाबद्दल सांगायचं झालं तर पावसाने ॲक्च्युली धंदा खूप कमी झाला बट जो पण झाला सॅटिस्फॅक्शन होतं कारण का तेवढ्या पावसामध्ये पण बरेच जण येत होते. कसं तरी मॅनेज करून साईडला उभे राहून खात होते. बरेच जण पार्सल घेऊन चाललेले, काही जण त्यांची 4 व्हीलर घेऊन आलेले आणि त्याच्यामध्ये बसूनच खात होते. असा चांगला मुवमेंट होते. बरेच जण फर्स्ट टाईम आलेले त्यांनी मॅगी ट्राय केली आणि परत रिपीट्स ऑर्डर्स तंदुरी मॅगी, चीज मॅगी असं एक एक ऑर्डर्स चालू होत्या. मजा आली. आणि रात्री मेन मला व्हिडिओ पण काढताना आला. मी थोडा दुसऱ्या कामासाठी बाहेर होतो. आता बाहेर आपल्याला जसं शेड टाकायचं आहे थोडं तर प्लॅनिंग आहे कारण का सगळेजण येतात तेवढ्या जागेमध्ये उभं राहायला भेटत नाही. आता देवाच नशिबाने आमच्या बाजूचं शॉप आता बंद होतं तर तिकडे मॅनेज होत होतं. तो पण आता 2-3 दिवसात आला तर ते पण आम्हाला जागा भेटणार नाही म्हणून मग त्यासाठी समोरचं काहीतरी शेड टाकणं तर आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तसंच उद्या आहे वेनसडे. उद्या आपलं वेनसडेला जसं तुम्हाला माहिती आहे आपलं शॉप बंद असतं आणि त्याचसोबत वेनसडे नंतरला या टायमाला संडे आणि मंडेला सुद्धा शॉप बंद आहे. सो त्या अकॉर्डिंगली प्लॅन करा आणि या. आम्ही हे उद्याच्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगूच. आणि त्याचसोबत नेक्स्ट वेनसडेला शॉप चालू असेल इव्हनिंगला कारण का संडे आणि ट्यूजडे मंडे 2 दिवस शॉप बंद होत आहेत. सो तेवढं मॅनेज होत नाही. एक दिवस ठीक आहे नंतर बघू कधी मोठा प्लॅन असेल तर. बट आता आपण करू शकतो वेनसडेला. सो आपण 2 दिवस मजा करणार. तो वेनसडेला आम्ही शॉप चालू ठेवणार. ॲक्च्युली या वेनसडेला पण चालू ठेवायचा होता बट बरीच कामं बाकी आहेत अजून पण. परत ऑफरसाठी पण तयारी करायची किंवा काही अजून मेन्यू जर लॉन्च करायचं तर त्याचं काहीच आमचं प्लॅनिंग झालं नाही आहे. त्यामुळे उद्याचा दिवस मुद्दामून आम्ही हे केलं. सकाळी लवकर उठून बाकीची सगळी कामं करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतरला मग बाकीचा प्लॅन करू. आणि तसंच ॲनिव्हर्सरी पण जवळ येते. 10K साठी आता 500 फक्त फॉलोअर्स बाकी आहे जसं मगाशी सांगितलं. सो लवकर करा. 700 होते तुम्ही 1-1.5-2 दिवसामध्ये मला 200 वाढवून दिलात तर असंच सपोर्ट तेव्हा पण राहू द्या आणि नक्की करा. आता बघू आता घरी जातो आम्ही पण आणि दिवसाचा एंड करतो. भेटू आता उद्या. बघू उद्या भेटला तर मी काढेलच ब्लॉग नाहीतर नाही. तर भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. टेक केअर. बाय बाय. शुभरात्री. झोपा तुमच्या घरी. मी पण माझ्या घरी झोपतो. तर बाय बाय. गुड नाईट. टेक केअर गाईज.